पण घेतलाय साक्षीसाठी. आता बसतो जरा, कारण ती पण आली ना तर मग आल्या आल्या आंघोळ वगैरे केली. कारण आपल्या तिकडे अजिबात पाऊस नव्हता, पण आपल्या इथे आली आणि भरपूर पाऊस होता, त्याच्यामुळे रेनकोट घातलेलाच होता पण थोडीशी भिजली. तर तिला म्हटलं गरम पाण्याने आंघोळ कर, म्हणजे तुला थोडंसं छान वाटेल, थंडी पण जाईल. तर तिने गरम पाण्याने मस्त अशी आंघोळ केली आणि प्रवासाहून आलं ना तर आंघोळ केली तर फ्रेशच वाटतं नेहमी. तर म्हटलं चला तिची आंघोळ होईपर्यंत मस्त चहा झाला. आता तिला चहा आणि भत्ता देते आणि थोड्याशा तिच्या बरोबर गप्पा पण मारू म्हटलं. कसं वाटलं मग घरापासून लांब राहून? छान वाटलं, म्हणजे त्यांची सगळी सुविधा सगळी छान होती. पण मग आपल्या गोष्टी आपल्या घरी मम्मी पप्पांसोबत राहणं वेगळं असतं, वेगवेगळं म्हणजे दुसरीकडे राहणं वेगळं असतं. आणि कॉलेज छान आहे, ते कॉलेजच्या कॉलेज छान आहे आणि त्यांची सगळी म्हणजे आम्हाला जी काही त्यांनी ट्रीटमेंट दिली ना एकदम VIP. सगळ्या गोष्टींना जेवण खावण सगळं सगळी VIP ट्रीटमेंट दिली त्यांना. घराची आठवण येतेच. ते तर आहेच, आपल्या घरात जो आपला कम्फर्ट झोन असतो ना तो कुठेच नसतो, किती पण सुख सुविधा देऊ द्या. आता इथे तरी आपण कधी नाश्ता वगैरे करत नाही कॉलेजला जाण्याच्या घाई गर्दीमुळे. डायरेक्ट जेवण पण होतं कधी कधी, कधी कधी आपण चहा बरोबर काहीतरी खाऊन टिफिन घेऊन जातो, मग तिकडेच कॉलेजमध्ये जेवण होतं. तिथे तसं नव्हतं, तिथे सकाळी भरपूर नाश्त्याला पदार्थ होते. आता तिथे ना साक्षी रोज फोन करायची ना तर आम्हाला सांगायची, मी तिला विचारायचे आणि एक आई काळजीपोटी विचारतच राहते. जरी तिथे पंचपक्वान्न दिले ना तरी पण आईला काळजी लागतेच की काय होतं जेवायला, काय जेवण केलं. तर तिने नाश्त्याला तिथे काय केलॉग्स असायचे ना. केलॉग्स, एक दिवस चॉकोज, एक दिवस केलॉग्स आणि ब्रेड जाम आणि ब्रेड बटर कंपल्सरी असायचं. केळी पण कंपल्सरी असायची आणि नाश्त्याला एक काही पण डिश आणि फ्रुट्स. एवढं सगळं तरी पण मला काळजी लागायची. एकदा नाश्ता झाला ना त्याच्यानंतर लगेच लंच, त्याच्यानंतर लगेच रात्रीचं संध्याकाळचं स्नॅक्स. मग आम्हाला इच्छाच नाही व्हायची खायची, असं वाटतं की सतत खातच असं होतं. आता तिचे पप्पा आले की मग परत आमच्या गप्पा होणार आहे. आणि तुला माहितीये का पप्पा, तू गेले ना त्या दिवशी तुला सोडून आलो आम्ही, रात्री 8 वाजता पोहोचलो होतो आम्ही घरी. आणि त्यानंतर आहे ना त्या दिवशी पप्पा तुझी गादी तुझ्या रूम मध्ये तुझी ब्लँकेट घेऊन आणि त्याच्यावरच झोपले होते. तुझा टॉवेल शेजारी ठेवला, तिचा जो टॉवेल होता ना तो पण शेजारी ठेवला होता. असं वडिलांचं प्रेम असतं मुलीवर. तुमच्या पण घरात असंच आहे का सांगा बरं? किती पण जीव लावला ना आणि किती पण काही केलं ना तरी शेवटी मुलगी थोडी जरी नजरे आड झाली ना तर लगेच आपल्याला असं होतं की, आणि माझं तर तुम्ही बघितलंच, मला घरात तर असं वाटत होतं ना की घरातले सगळे मेंबर्स गेले गावाला आणि मी एकटीच घरात राहिली की काय. सकाळी पण आहे ना साक्षीची सवय झालेली होती. तर आता रोज काय होत होतं, मी आधीला पण मगाशी तेच सांगत होते की उद्यापासून घर जरा घरासारखं वाटेल. सकाळी आम्ही दोघंच असायचो आणि उठलो ना तर टीव्ही पुढे येऊन बसायचं, माझी देवपूजा वगैरे काहीतरी चालायचं. त्यांना म्हणजे गप्पा मारायला आम्हाला एकमेकांशिवाय कोणीच नव्हतं. आता कसं होईल, उद्या संडे पण आहे, आधी पण घरी आहे आणि साक्षी पण आलेली, त्याच्यामुळे जरा आता परिवारासारखं वाटतं. तर चला आता आमचा चहा गार होतोय, चहा पितो आम्ही आणि परत चहा वगैरे पिऊन झाला. साक्षी बरोबर गप्पा पण झाल्या आणि आमचं कंटिन्यू गप्पा चालूच होत्या. कारण असं वाटत होतं खूप दिवसांनी भेटली की काय, कंटिन्यू काहीतरी विचारणं चाललेलंच होतं माझं आधीचं. सारखं तिला प्रत्येक गोष्टीबद्दल काही ना काही विचारत होतं. तर तिने तेवढ्यात एक बॉक्स दिला मला अनपॅक करण्यासाठी. तर ती बोलली हा बॉक्स तुझ्याच हाताने अनपॅक कर आणि बघ त्याच्यात काय आहे असं. तर मी तिला विचारत होते की काय आहे या बॉक्समध्ये. तर मीच बॉक्स फोडल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये बॉटल आहे. तर जेव्हा आम्ही साक्षीला सोडवण्यासाठी गेलो ना तर तेव्हा त्यांनी प्रत्येक मुलीला वेलकम किट दिलेलं होतं. त्यामध्ये ही बॉटल पण होती आणि आणखी पण बऱ्याच वस्तू होत्या. त्या पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच, पण त्यासाठी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. तर बघा ही बॉटल इतकी सुंदर क्वालिटी होती आणि मिल्टॉनची बॉटल असते ना अगदी त्याहीपेक्षा छान क्वालिटी होती. जे आपण म्हणतो ना की गरम पाणी गरमच राहतं आणि गार गारच राहतं, तर तशापैकी होती. 24 तास पाणी गार राहतं याच्यामध्ये. तर अशी ही बॉटल होती. त्याची अनपॅकिंग करण्यासाठी तिने इथपर्यंत आणली, कारण ना घरून एक बॉटल नेली होती तिने. आता तीच बॉटल तिने वापरली आणि ही बॉटल तशीच ठेवली होती. आता जेव्हा जाईल ना डबल तर तेव्हा ही बॉटल घेऊन जाईल आणि घरची बॉटल घरीच ठेवेल. त्यानंतर बघा ही फाईल दिली होती
तर भरपूर मुलींचे डॉक्युमेंट्स वगैरे असतात ना, तर मग ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित राहावे, डॉक्युमेंट्सच्या केअरच्या हिशोबाने त्यांनी मस्त ही फाईल दिली होती. आणि फाईलला कप्पे बघा ना किती आहे, सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित बसतील. आमच्या घरात पण भरपूर अशा फाईल आहे. जेव्हा मुलं कॉलेजला गेले ना, तर तेव्हापासून आमच्या घरात भरपूर फाईल जमा झाल्या, कारण मुलांचे डॉक्युमेंट्स वगैरे असतात त्याच्यामुळे, आणि आमच्या दोघांचे पण डॉक्युमेंट्ससाठी. पण त्या सगळ्या फाईल एक साईडला आणि ही फाईल एक साईडला असं होतं. इतकी सुंदर क्वालिटी होती त्या फाईलची. मला तर ही फाईल खूप आवडली. आणि बाकीच्या पण सगळ्या वस्तूंना एकदम ब्रँडेड आणि छान दिल्या होत्या. सगळ्यात छान गोष्ट आहे, बळवंत कर आणि हात पुढे कर. म्हणजे माझ्या आवडीची आहे ना, तुम्हाला तेवढी खुशी भेटते का नाही त्याच्यात. छान आहे, छान आहे ग. हे कशासाठी दिलं? म्हणजे आता प्रत्येक बेंचवर आहे ना, प्रत्येक कॅन्डिडेटला ठेवायचं. खूप मोठा क्लासरूम असतो तो. खूप काही काही क्षण असे खूप छान अभिमानाचे असतात. अजून जे काही ज्या काही ट्रेनिंगला गेली ना, त्याच्यासाठी तिथे प्रत्येक मुलीला हे असं त्यांच्या नावाचं लिहिलं होतं. तर छान वाटतं हे बघताना. आता जॉबला लागल्यावर अजून छान ठिकाणी जॉब लागल्यावर अजून काय काय होईल, आता काय होत आहे मला मी सांगू नाही शकत आहे. पण खरंच खूप छान आहे. म्हणजे मी डोळ्यांनी बघितलं ना, मला पण इतकं आवडलं होतं ना ते कॉलेज. आणि त्याच्यातल्या त्याच्यात त्यांचं म्हणजे इतकं अगदी आंघोळीच्या पाण्यापासून तर अशी सुविधा होती की एकदम चिल्ड वॉटर पण होतं. म्हणजे 3 प्रकारचे नळ होते. चिल्ड वॉटर होतं, एकदम नॉर्मल जे पाणी असतं आपल्या नळांना जे असतं तसं पण होतं. आणि एक नळ होता तो गरम पाण्याचा होता. इतकी सुविधा होती. आणि सकाळचं पण दूध वगैरे देतात ना, त्या दुधाच्या इथे हळद, परत अजून काय काय, कॉफी, साखर असं सगळं ठेवायचे. म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते, आणि सगळं चांगल्या क्वालिटीचं. असं नाही की मुलींना देता येईल त्याच्यामुळे मग कसं पण द्या, असं क्वालिटी सगळी एकदम छान देत होते. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय मला तर. म्हणजे मला एक्सप्रेस होता येत नाहीये, पण या वस्तू बघितल्यावर पण असं वाटतंय का हा छान छान सुविधा होती तिथे तिची, बरं का. तर बॅग पण दिली का तुम्हाला? ड्रेस घातलेला होता का? आणि हे बघा, तिथे गेल्याच दिलं होतं ना घरी. आम्ही निघालो ना तेव्हा त्यांनी वेलकम किट दिलेलं होतं. तर त्या वेलकम किट मध्ये होतं हे होतं, आणि ही बॉटल होती ना, ती तिने फोडलीच नाही ती बॉटल, ती तशीच पॅकिंग आणली. कारण आम्ही इथून पण बॉटल दिली होती ना. आणि बॅगची क्वालिटी पण बघा ना, एकदम सुंदर क्वालिटी, मस्त. आणि आम्ही जाताना इथनं बॅग घेतली. आणि जेवढे कपडे नेले होते ना तिने, इथून जवळजवळ 2 बॅग भरून कपडे नेले होते. एकही कपडा त्यांनी तिथे घालू नाही दिला. त्यांच्याकडनं 2 ड्रेस प्रोव्हाइड केलेले असतात. तर ते 2 ड्रेस, आणि आता ब्लेझरचं वगैरे त्यांचं मेजरमेंट घेतलंय. आता जेव्हा ती पुढच्या सेशनला जाईल ना, तर तेव्हा ब्लेझर वगैरे त्यांना घालायला देतील. आणि आता तर त्यांना 2 ड्रेस होते त्यांच्याकडनंच. त्याच्यामुळे एवढे सगळे कपडे नेले ना, ते सगळे कपडे उगीच फक्त ओझं नेलं आणि घेऊन आली परत, असं झालं. आता नेक्स्ट टाइम जाईल तेव्हा नाही एवढं काही घेऊन जाणार. आता कसं आयडिया आली ना, आणि अगोदर आम्ही गेलो ना, आम्हाला काही आयडिया पण नव्हती. आणि खूप म्हणजे मेन म्हणजे आम्हालाच तिथे गेल्यावर आम्ही सरप्राईज झालो की कॉलेज आहे, एकदम व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण बोलले की आम्हाला आता साक्षी दिसेल, तर तिथे गेल्यानंतर काहीच टेन्शन नाही वाटत आहे. तर आता हे पहिलं सेशन संपल्यावर जशी आली ना, तसंच नेक्स्ट अजून किती सेशन आहेत तुमचे? 3. अजून 3 सेशन आहे. तर मग 3 सेशनला अशीच ती जाईल. यामध्ये ब्रेक देता सेशन झाल्यानंतर पुन्हा इकडे येईल. तर आम्हाला पहिल्यांदा वाटलं होतं की 4 महिने म्हणजे तिकडेच राहणार ती. आम्हाला माहिती नव्हतं एवढं की ब्रेक देणार आहे वगैरे. नंतर त्यांनी टाइम टेबल पाठवलं, मग त्यावरनं आमच्या लक्षात आलं. तर चला, सांगावं तेवढं कमी आणि बोलावं तेवढं कमीच आहे. कारण की मला जेवढा आनंद झालाय ना, तेवढाच आधीला पण आनंद झाला. आणि आम्हाला सगळ्यांना ना तिचे पप्पा येण्याची जास्त उत्सुकता लागली. कारण तिच्या पप्पांना पण असं झालं असेल, आम्ही व्हिडिओ कॉल केला होता ती आली तेव्हा. कारण त्यांनी आहे ना, जेव्हापासनं ती नाशिकमध्ये उतरली तेव्हापासनं इतके फोन केले, आली का ताई, आली का ताई, आली का ताई, आली का ताई. त्याच्यामुळे आम्ही ती घरात आली ना, आल्या अगोदर व्हिडिओ कॉल केला. आणि त्यांना आता असं झालं असेल कधी घरी जाऊ आणि कधी नाही. तर ते पण लवकरच येतील. तर चला, आता आम्ही ना तिला मस्त काहीतरी स्वयंपाक करते, जेवण खावण करतो, आणि ते आल्यानंतर पुन्हा
आमच्या गप्पा टप्पा बरंच काही होईल. साक्षीशी गप्पा मारता मारताना स्वयंपाकाचा पण वेळ झाला होता, तर म्हटलं चला अगोदर स्वयंपाक करू. आणि अशा वेळेस ना असं वाटतं पटकन काहीतरी स्वयंपाक करावा आणि पुन्हा गप्पा, म्हणजे जेव्हा कोणी गावावरनं येतं ना तर तेव्हा आपल्याला खूप साचून ठेवलेलं बोलायचं असतं असं म्हणतो ना आपण, तर तसंच असतं. तर अशा वेळी ना घाई गर्दीच्या वेळेस किचनमध्ये आपले जे गॅजेट्स असतात ना छोटे छोटे, ते खूप कामात पडतात. म्हणजे जसं की फूड प्रोसेसर म्हणा, ऑनियन कटर म्हणा, या गोष्टी खूप कामात येतात, ज्याने ना झटपट असा स्वयंपाक होतो आपला. तर माझ्याकडे पण फूड प्रोसेसर होतं आहे, म्हणजे तुम्ही बघितलंच असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये, मी वापरते ते, रोजच्या वापरात आहे ते माझ्या. तर त्याच्यामध्येच मी कोबी टाकला, कोबीचे 4 तुकडे केले आणि त्याच्यामध्ये एकदम बारीक कोबी होतो मस्त. तर त्याच्यातच कोबी बारीक केला, पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, आणि कापण्यापेक्षा वगैरे वेळ घालवण्यापेक्षा. आणि तीच कोबी काढून घेतली आणि त्याच्यामध्येच हा टोमॅटो आणि बटाटे थोडेसे टाकले, तर ते पण बघा किती बारीक झाले ना. आणि हे काही काही किचनचे गॅजेट्स असताना तर हे घाई गर्दीच्या वेळेस खरंच उपयोगी पडतात आपल्याला. आता माझं हे फूड प्रोसेसर आहे ना, तर हे जवळजवळ मी 2014मध्ये घेतलं होतं, म्हणजे त्याला आता साधारण 11-12 वर्ष होऊन गेले माझ्या फूड प्रोसेसरला, बऱ्यापैकी जुनं झालं आहे ते आता. आणि कोबी पण बघू शकता तुम्ही किती बारीक झाली ना, त्याच्यात हाताने तर एवढी बारीक कापणं शक्यच नाही आहे. तर आता चला ती कोबी तर फोडणीला टाकली मी, तर त्याच आता फूड प्रोसेसरच्या ज्या भांड्यामध्ये मी कोबी वगैरे बारीक केली ना, त्याच भांड्यामध्ये मी पीठ मळून घेणार आहे. तर पीठ मळण्यासाठी वेगळं पातं असतं त्याचं, आणि जेव्हा आपण काही कापायचं असतं ना भाजी वगैरे, त्याच्यासाठी वेगळं असतं, जे मी तुम्हाला आता दाखवलं. तर याच्यातच आता पीठ पण भिजवून घेते. आणि जेव्हा पीठ भिजवतो ना, तर तेव्हा पहिल्यांदा वापरत असाल फूड प्रोसेसर तर एक अंदाज घ्यायचा आपल्याला किती, म्हणजे मोजून पाणी वगैरे टाकायचं, किती पिठाला किती पाणी लागतं. आता मी नेहमीच याच्यात पीठ भिजवते, त्याच्यामुळे मला अंदाज आलेला आहे बऱ्यापैकी. म्हणजे घाई गर्दीच्या वेळेस शक्यतो मी याच्यातच पीठ भिजवते, त्याच्यामुळे मी डायरेक्ट जगने पाणी टाकलं. आणि तुम्ही बघू शकता वरतून सुद्धा आपण याच्यात पाणी टाकू शकतो जर आपल्याला असं वाटलं की कमी पाणी पडतंय असं. भांड्याला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्यामध्ये आपलं कणिक टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि अंदाजानुसार पाणी टाकायचं. थोडंसं वाटलं कमी जास्त पाणी तर वरतून आपण पाणी पण त्याच्यात टाकू शकतो. त्यानंतर जरा फिरवल्यानंतर असा एक गोळा तयार होतो छान पिठाचा, त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे आपण वरतून पीठ मळतो ना तेल लावून, तर तसं मळलं जातं. तर बघा एकदम छान आणि अगदी 2 ते 3 मिनिटात पीठ आपलं भिजवून तयार होतं. आणि जी दुसऱ्या साईडला झाकण दिसत असेल ना, तिथे आपण आपला मिक्सर वापरू शकतो. तर छान असं पीठ आपलं इथे भिजवून तयार झालं. आणि बघा मी त्याच्यात तेल टाकण्यापेक्षा ना वरतून थोडंसं तेलाने इथे, म्हणजे खाली पीठ काढल्यानंतर तेलाने थोडंसं भिजवलं ते पीठ, तर खूप छान पीठ भिजवलं जातं त्याच्यामध्ये. अगदी हाताने जसं भिजवतो ना त्याहीपेक्षा सुंदर म्हटलं तरी चालेल. हाताने भिजवताना पण आहे ना आपण बऱ्याच वेळा पाण्याचा वापर करतो, पण याच्यामध्ये कसं होतं खूप हात भरवण्याची गरज नाही पडत. तर चला छान असं पीठ भिजलेलं आहे आपलं. एक साईडला भाजी पण शिजते कोबीची मस्त. तर आता मी लगेच एक साईडला पोळ्या पण करून घेते. आणि कसं आहे पोळ्या वगैरे सगळं झालं की तोपर्यंत साक्षीचे पप्पा पण येतील, तर आम्ही लगेच गप्पा वगैरे मारत बसू ना, तर आम्हाला जेवायला पुन्हा उशीर होईल. आणि एक साईडला ना मी थोडासा वरण भात पण केलेला आहे, तुम्हाला साईडला कुकर दिसतच असेल. तर वरण भात झालेला आहे माझा, फक्त भाजी. आणि म्हटलं वरण भात काय शेअर करायचा ना, म्हणून भाजी शेअर केली. कारण फूड प्रोसेसरमध्ये कधी कधी कसं झटपट काम होतं, हे पण म्हणजे ज्यांना नव्याने फूड प्रोसेसर घ्यायचं असेल ना, तर त्यांना पण समजतं, त्यांच्या पण लक्षात येतं व्हिडिओद्वारे की आपल्याला फूड प्रोसेसर घेऊन फायदा होऊ शकतो की नाही. अगदी 5 मिनिटात कोबी कापून होते, 5 पण नाही अगदी 2च मिनिटं लागतात. आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटात पीठ पण भिजवून झालं, त्याच्यामुळे ते थोडंसं शेअर केलं. वरण भात वगैरे हे तर आपण नेहमीच शेअर करतो, भाजी कशी करायची हे पण ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती असतं. पण जे माहिती नाही काही जणांना आणि जे माहिती जाणून घेण्याची गरज असते ना, तर तीच माहिती द्यावी व्हिडिओद्वारे असं मला वाटतं. म्हणून मी फूड प्रोसेसरची आज थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तशी वापरताना तर बरेच वर्ष झाले मला, म्हणजे 12-13 वर्ष झाले फूड प्रोसेसर वापरते, पण कधी तुमच्याबरोबर एवढं काही शेअर नाही केलं. तर आज सहज डोक्यात आलं की चला आज शेअर करू हे. आता इथेच या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो चॅनलवर नवीन असाल, हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.